रूपादि द्रव्य व्यतिरेकेण अपि कस्यचित् कर्मवशात वृषा स्त्री, तर रूप वगैरे जरी चांगलं नसलं तरी सुद्धा इतर गुणांमुळे स्त्री वृक्ष असू शकते, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर नाना भक्त्या तु लोकस्य दैवयोगाच योषिताम. या ठिकाणी लोकांची सांसारिक पुरुषांची प्रवृत्ती ही भिन्न भिन्न प्रकारची असते आणि दैवयोगाने त्या त्या प्रकारच्या पुरुषाची प्राप्ती झाल्याने स्त्रियांचे रूप आदी गुणामध्ये वृत्ती होते. पुरुषाच्या इच्छेनुसार स्त्री आपले रूपशील आणि स्वभाव यांचे धारण करतात. वय, रूप, वचन आणि हावभावांनी जी स्त्री पुरुषाला अंकित करते त्या पुरुषाच्या हृदयात ती शीघ्र प्रवेश करते आणि हा संयोग हे सत्कर्माचं फळ आहे. भाग्याने असे घडून येते. अशी स्त्री नित्य हृदयात आनंद देणारी असते आणि ती पुरुषाच्या इच्छेप्रमाणे आपल्या इच्छा राखते. हृदयोत्सव रूपाया या समान मनश्चया. तर आनंद देणारी पुरुषाला स्त्री असते आणि प्रत्येकाच्या ते भाग्याने त्या त्या स्त्रीचा पुरुषाचा संयोग होत असतो. पुरुषाच्या विचारांशी अनुकूल विचारधारा असणारी, सदैव पुरुषाला वश असणारी, पतीस आवडणारे पदार्थ जिला प्रिय आहेत अशी, आपल्या उत्कृष्ट गुणी, आपल्या प्रियतमाची सर्व इंद्रिये आपल्या बंधनात ठेवणारी, जिचा वियोग झाला असता पुरुषाला सर्व जग स्त्रीहीन भासून बेचैन उत्पन्न होते, जिच्या अभावाने पुरुष आपल्या शरीराला इंद्रियहीन मानू लागतो, अशी जिला पाहून पुरुष शोक, भीती, बेचैनी यामुळे पराजित होत नाही, जी प्राप्त झाली असता पुरुष आश्वस्त होतो व आनंदित होतो. दररोज जिच्याशी समागम करूनही आज प्रथमच आपण समागम होत आहे असे पुरुषाला वाटत राहते, जिच्याशी अनेक वेळा रममाण होऊन सुद्धा पुरुषाचे मन तृप्त होत नाही, अशी स्त्री ही त्या पुरुषासाठी उच्चतमा स्त्री असते. पुरुष अनेक स्वभावाचे असतात हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. सर्व प्रकारच्या रोगांनी रहित, अतुल्य गोत्रातील, वाजीकरण योग्य, प्रसन्न चित्त, सर्व प्रकारच्या उपद्रवांनी रहित आणि ऋतुकालानंतर शुद्ध स्नात अशा पत्नीशी संतानोत्पत्तीची इच्छा करणाऱ्या पुरुषाने समागम करावा आणि तो सुद्धा निरोगी असला पाहिजे. शुद्ध स्नाता मृजेत नारीम अपत्यार्थी निरामया. तर पुरुष सुद्धा निरोगी असणं हे महत्वाचं आहे. त्याप्रमाणे स्त्री निरोगी, आणि जरी रूप नसलं तरी पण गुण चांगले असले स्त्रीचे तरी पण ती स्त्री ही योग्य वृषतमा आहे असं म्हटलेलं आहे. तर व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. याप्रमाणे पुरुषही नाना प्रकृतीचे असतात आणि त्याला अनुकूल अशी स्त्री ही साहजिकच वेगवेगळे असणे आवश्यक असते आणि पुरुषाशी समभाव असणारी स्त्री ही त्या संपूर्णपणे आपल्या स्वाधीन ठेवू शकते आणि अशीच स्त्री ही त्या पुरुषासाठी वृषतमा असते. तर वृषतमा स्त्रीच्यामध्ये गुण स्त्रीचे चांगले असणं हे त्यामध्ये आहे. आता यामध्ये हिंदी भाषिक मध्ये अतुल्य गोत्र विचार या संबंधी त्यांनी काही विशेष वक्तव्य केलेलं आहे. सुश्रुत ने शारीर स्थान में वर वधु के विवाह के संबंध में केवल अवस्था का विचार किया है. वे लिखते हैं कि जब युवक विद्याध्ययन कर ले और शक्तिमान हो जाए तब उसका विवाह युवती कन्या के साथ कर दे. यहाँ पर यह भी निर्देश किया गया है कि यदि पूर्ण यौवन को प्राप्त होने के पहले इनका विवाह किया जाता है तो उनसे होने वाली संतानों की क्या दुर्गति होती है. सुश्रुत शारीर अध्याय 10 यामध्ये सुश्रुत ने वर कन्या की विवाह योग्य अवस्था का जो निर्धारण किया गया है उस पर तंत्रांतरों में जो मतभेद है, यह देश काल शरीर संपत्ति आदि की विविधता को देखकर
उचित ही प्रतीत होता है, किंतु पूर्ण यौवन को प्राप्त हो जाना सभी को इष्ट है। यह सब होने पर भी इन्होंने अतुल्य गोत्र संबंधी विषय पर कोई विचार नहीं किया है। महर्षि आत्रेय ने शरीर स्थान अध्याय 2 का नाम अतुल्य गोत्रीय शरीर रखा है। श्री चक्रपाणी इस शब्द की व्याख्या करते हुए लिखते हैं, अतुल्य गोत्रस्य पुंसः तुल्य गोत्राणाम ही मैथुने अधर्मो भवति धर्मशास्त्रेषु निषिद्धत्वात्। आप्त महर्षियों द्वारा उपदिष्ट धर्मशास्त्र याज्ञवल्क मनु उन विषयों का निर्देश करते हैं जो सामान्य पुरुष की बुद्धि द्वारा ग्रहण नहीं किया जा सकते। ऐसे ही विषयों को इंद्रियातीत विषय कहते हैं। इस प्रकार के वचनों का उल्लंघन किसी न किसी अशुभ फल के रूप में प्रकट होता है। उदाहरण के रूप में देखें, चरक कुष्ठ चिकित्सा अध्याय 7-8 में यह ब्राह्मणों तथा गुरुजनों का अपमान करना तुल्य गोत्र की युवती से विवाह करने की भांति तात्कालिक सुखद घटना प्रतीत होती है, बाद में उसका प्रतिफल जो भी हो। अतुल्य गोत्र संबंधी चरक ने इस विचार को सुश्रुत द्वारा समर्थित न होने के कारण कुछ विद्वान प्रायेण विपदेशा भवंती कहकर प्रायिक वचन मानते हैं और कहते हैं दक्षिणे मातुली कन्या इत्यादि व्यवहार उक्त मत में वाचक बाधक सिद्ध होंगे। ध्यान रहे, मातुली कन्या अतुल्य गोत्रा ही होती, तर मातुली कन्या म्हणजे मामाची मुलगी ही अतुल्य गोत्रा है। आज के वैज्ञानिकों को भी चरक का यह सिद्धांत स्वीकार्य नहीं है, क्योंकि वे परिणाम की चिंता न करके समस्त व्यवहार को युगानुरूप देखना चाहते हैं। कारण यह है कि आज का युग प्रेम विवाह का है। इस दृष्टि से आधुनिक वैज्ञानिक चारवाक से भी आगे बढ़ गए, क्योंकि उसे तो परलोक की चिंता नहीं थी और उन्हें कल की भी चिंता नहीं है। कुछ विचारक यहाँ गोत्र प्रवर्तक ऋषियों की संतान परंपरा को न लेकर गुरुकुल परंपरा को इस आधार पर स्वीकार करते हैं, गावः त्रायते यत्र तत्र गोत्रम गुरुकुलम, अर्थात जहाँ गायों का पालन किया जाए उसे गोत्र कहते हैं। प्राचीन काल में गुरुकुलों में पढ़ने वाले छात्र छात्राएं अध्ययन के साथ गोपालन भी किया करते थे। गोत्र शब्द की उक्त निरुक्ति अतिव्याप्ति दोष से परिपूर्ण है। तथापि इस प्रकार के गुरुकुलों में जहाँ छात्र छात्राएं एक साथ अध्ययन करें वे सभी तुल्य गोत्र वाले हैं। इनमें परस्पर विवाह नहीं होना चाहिए। यह भी आधुनिक विद्वानों को स्वीकार नहीं हो जाएगा, क्योंकि आज तो इस तरह के अधिकांश जोड़े गुरुकुलों, महाविद्यालयों तथा विश्वविद्यालयों में तैयार होकर समाज में विचरण करते हुए देखे जा रहे हैं। आप ध्यान से देखें और विचार करें, ऐसे स्वयंभू जोड़े पारिवारिक जीवन में कितने दिनों तक किन किन दृष्टियों से और कहाँ तक सफल हो या रहे। ये आज के उतावले विद्वान आज जो भी निर्णय ले, कल की तो ये अपनी भूलों को मन ही मन स्वीकार करती ही है। जिस प्रकार कुछ समय पहले युवतियों के स्वास्थ्य रक्षा की दृष्टि से स्तनपायी बालकों को माताओं का स्तन्यपान करने से वंचित कर दिया था, अब पुनः उस सार्वभौम तथा त्रैकालिक तथ्य को स्वीकार करके माँ जब तक पिला सके बच्चों को अपना ही दूध पिलावे, इसका प्रचार पोस्ट कार्डों द्वारा कराया जा रहा है। ऐसा ही शाश्वत संबंध में भारतीय अतुल्य गोत्र कुलीन परिवार के नर नारियों का आप ही इन आप्तवाक्यों पर श्रद्धा करें। महर्षि पाणिनि ने गोत्र शब्द का 10 सूत्रों द्वारा अनेक अर्थों में प्रयोग किया गया है, वही भी प्रसंग में द्रष्टव्य है। जेनेटिक्स के सिद्धांतों के आधार पर आप देखें, व्हाइट टाइगर की वंश परंपरा किस कारण के समाप्त हुई, उसको बनाने के लिए क्या क्या उपाय सोचे जा रहे हैं। इनके मूल में महर्षि आत्रेय ने उक्त सिद्धांत की अवहेलना करना ही कारण है। इसी का दूसरा पहलू है कि उक्त प्रकार के जोड़ों से उत्पन्न संतानों का लंबे समय तक
ठीक नहीं हो सकने वाले रोग से पीड़ित रहना। महाराष्ट्र में प्राचीन काल से प्रचलित मातुल की कन्या के साथ विवाह करने की प्रथा की आज विशेष उपेक्षा करने लगे गए हैं। इन सब कारणों से हम महर्षि आत्रेय द्वारा मान्यता प्राप्त अतुल्य गोत्रीय विवाह सिद्धांत का समादर करते। तर हे अतुल्य गोत्रीय विवाह करणं फार महत्वाचं आहे। एका गोत्रामधल्या कन्येशी विवाह केला जाऊ नये हे महत्वाचं आहे आणि ते या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। झालं का कनेक्ट? हो सर, वाचते। अच्छायश्चैक शाखश्च निष्फलश्च यथा द्रुमः अनिष्टबन्धश्चैकश्च निरपत्यस्तथा नरः चित्रदीपः सरशुष्कम् अधातुर्धातुसन्निभः निष्प्रजस्तृणपूलीति मन्तव्यः पुरुषाकृतिः अप्रतिष्ठश्च नग्नश्च शून्यश्चैकेन्द्रियश्च न मन्तव्यो निष्क्रियश्चैव यस्यापत्यं न विद्यते बहुमूर्तिर्बहुमुखो बहुव्यूहो बहुक्रियः बहुचक्षुर्बहुज्ञानो बहुआत्मा च बहुप्रजः मङ्गल्योऽयं प्रशस्त्योऽयं धन्योऽयं वीर्यवानयम् बहुशाखोऽयमिति च स्तूयते न बहुप्रजः प्रीतिर्बलं सुखं वृत्तिः विस्तारो विपुलं कुलम् यशो लोका सुखोदकाः तुष्टिश्चापत्यसंश्रिताः तस्मादपत्यमन्विच्छन् गुणाश्चापत्यसंश्रितान् वाजीकरणनित्यः स्यात् इच्छन् कामसुखानि च उपभोगसुखान् सिद्धान् वीर्यापत्यविवर्धनान् वाजीकरणसंयोगान् प्रवक्ष्याम्यत उत्तरम्। संप्रति वृषप्रयोग साध्यस्य पुत्रस्य उपादेयता दर्शनम् आह अच्छाय इति। एकशाख इति एकस्वरूप इत्यर्थः। छाया म्हणजे छाया नसलेला, एकशाख म्हणजे एकच फांदी असलेला। चित्रलिखितो दीपः चित्रदीपः अधातुः धातुसन्निभः इति असुवर्णादिरूपः सुवर्णादिवद् भासते यः जातुषः कंकणादि पूली नपुसक धर्मित्वात् तृणपूली पुरुषाकृतिः भाषया पुरुषार्थ क्रिया विरहितं दर्शयति कामसुखानि वा इत्यनेन पुत्रोत्पाद अरिक्तं न अतिश्लाघ्यं फलति दर्शयति कामसुखानि हि ऐहिकानि एव परं न पुत्र वद उभय लोकोपकारिणी उपभोगे मैथुने सुखं कुर्वन्ति इति उपभोग सुखाः किंवा उपभोक्तुं उपभोग सुखाः। वीर्यम शुक्रम, वीर्य याचा अर्थ शुक्र। तर या ठिकाणी जो अपत्यहीन पुरुषाची निंदा केलेली आहे आणि संतानहीन व्यक्ती जी ही छायारहित म्हणजे सावली नसलेल्या जंगलात एकाकी वाढणारी एकच फांदी असणारी फलरहित व ज्यास दुर्गंध येतो अशा वनस्पती सारखी असते। म्हणजेच अशा व्यक्तीचा फायदा कोणालाच होत नाही। ही व्यक्ती अन्य कोणालाही आधार देऊ शकत नाही। धर्म अर्थ काम या सर्वच दृष्टीने त्याचे जीवन व्यर्थ असते। भिंतीवर लावलेले दिव्याचे सुंदर चित्र किंवा दिसण्यास कितीही सुरेख असले तरी प्रकाश देण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही। किंवा शुष्क तलाव ज्याप्रमाणे कोणाचीच तहान भागवू शकत नाही तसाच संतानहीन पुरुष सुद्धा व्यर्थ असतो। पंचमहाभूतात्मक घटकापासून त्याचं शरीर बनलेलं असलं तरी शुक्रधातूची कमतरता असल्यामुळे तो अधातू म्हणूनच गणला जातो। शेतामध्ये पक्ष्यांना भीती दाखवण्यासाठी जसे बुजगावणे तृणपुली असते त्याप्रमाणे हा संतानहीन पुरुष असतो। ज्या मनुष्याला संतान नसते
त्याला समाजात प्रतिष्ठा मिळत नाही. तो केवळ एक इंद्रिययुक्त म्हणजेच केवळ मुखाद्वारे आहार सेवन करणारा, पण धर्म अर्थ काम इत्यादी कर्मामध्ये असमर्थ असणारा असा असतो. आणि म्हणून त्यानंतर जो संतानयुक्त पुरुष आहे त्याची प्रशंसा केलेली आहे, ती पुढच्या श्लोकांमध्ये आहे. या उलट ज्या पुरुषाला पुष्कळ संतती असते तो श्रेष्ठ असतो असे म्हटलेले आहे. तर त्यामध्ये सांगितले की प्रीतिर्बलम सुखम वृत्तीर विस्तारो विपुलम कुलम यशो लोका सुखोदरका तुष्टिश्च अपत्य संश्रिता तस्माद अपत्य मनविच्छम गुणाश्च अपत्य संश्रितान वाजीकरण नित्य स्यात् इच्छन काम सुखानीच. तर अपत्य म्हणजे आपल्या संततीच्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रीती, बल, सुख, वृत्ती, उपजीविका आणि कुलाचा विस्तार ह्या सगळ्या अपत्यावर अवलंबून आहेत. म्हणून अपत्याची इच्छा करणाऱ्या माणसांनी वाजीकरण चिकित्सा घ्यावी. तर प्रीती, बल, सुख, वंशविस्तार, यशप्राप्ती, जनसामान्यामध्ये प्रतिष्ठा, सुखमय व संतुष्ट असा भविष्यकाळ हे सर्व संततीवर अवलंबून असतं. आणि म्हणून वाजीकरणाची आवश्यकता यासाठीच संततीची इच्छा करणाऱ्या व्यक्तीने वाजीकरण औषधांचा नित्य वापर केला पाहिजे. आयुर्वेदीय ग्रंथातून वाजीकरणाचं महत्त्व सांगताना निपुत्रिकाची निंदा व ज्याला पुष्कळ संतती आहे त्याची मोठी स्तुती केलेली आहे. प्राचीन काळी बहुपत्निकत्वाची पद्धत अस्तित्वात होती व पुरुषाला अनेक मुले मुली असणं हे श्रेष्ठत्वाचं लक्षण समजलं जात होतं. त्या काळी ते योग्य असेल, पण आजच्या युगामध्ये सद्य परिस्थितीत बहुप्रजा असणं हे योग्य कसं मानता येईल हा प्रश्न उपस्थित होतो. बहुप्रजा असण्यासाठी आवश्यक असणारे वाजीकरण आजच्या काळात काय उपयोगाचे असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि म्हणूनच या प्रश्नाचा उहापोह या प्रकरणात करणं आवश्यक ठरतं. देशातील वाढती लोकसंख्या व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अनेकविध समस्यांचा विचार करता ही लोकसंख्या नियंत्रित ठेवणं ही काळाची गरज आहे, हे कोणीही विचारवंत मान्यच करेल. याबाबत दुमत असण्याचं कारण नाही, परंतु याकरता वाजीकरण चिकित्सा करू नये असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. वाजीकरणाचा उद्देश केवळ बहुप्रजाजनन एवढाच नाही, तर सुप्रजाजनन हे सुद्धा महत्त्वाचं कार्य आहे. आपला वंश पुढे चालू राहावा ही सर्वांचीच इच्छा असते, स्वाभाविक आहे. होणारी प्रजा ही 1 वा 2 अशी मर्यादित असल्यामुळं साहजिकच या प्रजेची म्हणजे मुलांची प्रकृती विचारात घेणं हे जरुरीचं ठरतं. वाजीकरणाच्या उपयोगामुळे होणारं अपत्य हे सुदृढ आणि व्याधीरहित असेल तर याविषयी खात्री देता येते. आणि परिवार नियोजनाच्या या काळात हा विचार फार महत्त्वाचा ठरतो. आज कुटुंब नियोजनासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियादी उपचारामुळे अनेक पुरुषांमध्ये मैथून असमर्थता येते असे प्रत्यक्षात दिसते. या व्यक्तीमध्ये येणारी ही असमर्थता दूर करण्यासाठी सुद्धा वाजीकरण प्रयोग आवश्यकच ठरतात. कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने जसे परिवार नियोजन महत्त्वाचे तसेच वाजीकरण सुद्धा आवश्यक ठरते. आणि म्हणूनच प्रजननासाठी नव्हे तर सुप्रजननासाठी मैथुन सामर्थ्य प्राप्त व्हावे आणि यासाठी आजही पूर्वी इतकीच नव्हे प्रमाणात अधिकच या वाजीकरण चिकित्सेची गरज आहे हे लक्षात घ्यावं. आणि वाजीकरण औषधं घेतल्यामुळं जी निर्माण होणारी प्रजा आहे ती सुद्धा अतिशय प्रजननक्षम अशी निर्माण होते. आणि म्हणून वाजीकरण औषधं ही सुप्रजाजननासाठी घ्यावीत ही काळाची गरज आहे. या ठिकाणी आपण आता थांबूया. उद्या पुढचा भाग घेऊ. एक सुभाषित घेऊ. उपकारीषु यस् साधुः साधुत्वे तस्य को गुणः अपकारेषु यस् साधुः स साधुः सद्भिः उच्यते. तर उपकारीषु म्हणजे जो आपल्यावर उपकार करतो
तर आपल्यावर उपकार केलेल्या माणसाशी जो सज्जनपणाने वागतो, उपकारीषु यस साधू, तर त्याच्या चांगुलपणाचा गुण प्रशंसा करण्यासारखा असेल तर त्याच्यामध्ये काय जास्त सज्जनपणा आहे असं त्यांना म्हणायचं आहे. कारण अपकारीषु यस साधू स साधू सद्भी उच्यते, परंतु आपल्यावर अपकार करणाऱ्या माणसाशी सुद्धा जो चांगला वागतो त्यालाच जे सज्जन लोक आहे ते सज्जन किंवा चांगला माणूस असं म्हणतात. म्हणून आपल्याला अपकार करणाऱ्याशी सुद्धा चांगलं वागावं. तर अहिंसेची खरी कसोटी हिंसकाशी संबंध आला असतानाच होते. जे तुमच्याशी मैत्रीने वागतात त्याच्याशी तुम्ही मैत्रीने वागता, यात मैत्रीभावाची कसोटी नाही. तर मैत्रीभावाचा कस लागतो तो आपला द्वेष वैर करणाऱ्या व्यक्तीशी सुद्धा जेव्हा आपल्या संबंध येतो तेव्हा त्याच्याशी सुद्धा सर्व दुःख प्रसंग विसरून मित्राप्रमाणे त्याच्या सुखदुःखात भाग घेऊन त्याच्यावरही आपण जर उपकार केला तो खरा साधू सज्जन समजावा, हे या वचनातून प्रकट व्हावं. म्हणून जे उपकार करतात त्यांच्या बरोबर चांगलं वागणे हे सज्जनपणाचं आहेच, परंतु त्याच्याहून सुद्धा अधिक सज्जन तो जो आपल्यावर अपकार करतो त्याच्याशी जो चांगला वागतो तो खरा सज्जन साधू, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे.